तर वैयक्तिक आध्यात्मिक जीवन हा विषय आपण अभ्यासत आहोत आणि हा 14वा भाग आहे. फार महत्वाचे विषय या पुस्तकामध्ये हाताळण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच प्रत्येक विषयाकडे आपण लक्ष देत आहोत बारकाईने. विशेष करून काल आपण आत्मसन्मानाबद्दल शिकलो आणि आज आपण शिष्य असण्याच्या संबंधात आपण शिकणार आहोत. तर एक विश्वासणारा म्हणून आपल्याला काय ठाऊक असायला पाहिजे. तर काय वाटतं शिष्य याबद्दल आपली संकल्पना काय आहे? काय सांगू शकाल शिष्य म्हटल्यानंतर काय लक्ष देत तुमच्या? देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गात चालणारे म्हणजे शिष्य. ओके, बरोबर. आणखी कोण काय सांगू शकतं? शिष्य बद्दल. देवबाप्पाने आपल्यासाठी केलेलं ते वधस्तंभावरील कार्य सुवार्ता पाहिजे. ओके. अजून कोण काय सांगू शकतं? बरोबर आहे. त्याच्या मागं चालणं, त्याचं वधस्तंभावरील कार्य, त्याचं स्मरण करणं, तो एक भाग झाला त्याचा. पण ज्यावेळेस आपण शिष्यत्वाबद्दल पाहतो तर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे विश्वासणारा म्हणून. त्यामध्ये सगळ्यात पहिली बाब जर आपण पाहिली तर शिष्य या शब्दाबद्दल आपण थोडं सगळ्यात आधी शिकूया की शिष्य म्हणजे काय आहे. आता ज्यावेळेस आपण शिष्य या शब्दाबद्दल विचार करतो तर मुळात जो मूळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे काय बरं, की जो शिकणारा आहे, जो जो विद्यार्थी आहे किंवा अनुयायी आहे, जो शिक्षकाच्या अधीन राहून जीवन शिकणारा आहे पूर्ण, त्याला म्हटलं जातं नाही का. आता जर आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न केला तर शिष्य म्हणजे काय, जो शिक्षकाकडून शिकतो, जो शिक्षकाचं अनुसरण करतो आणि शिक्षकासारखा तो होतो नाही का. तर ख्रिस्ताच्या बाबतीत तेच आहे की शिष्य म्हणजे काय बरं, जो ख्रिस्ताकडे येतो, ख्रिस्ताकडून शिकतो, ख्रिस्ताचं अनुसरण करणार आहे, ख्रिस्तासारखा तो होत जातो नाही का. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त स्वतः लूक 6:40 मध्ये काय म्हणतो की अ, 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 एक 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 जो अ, पूर्ण प्रशिक्षण मिळाल्यावर प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल म्हटलेला आहे तिथं. तर खरं तर हा एक शिष्यत्वाचा एक केंद्रबिंदू आहे की ख्रिस्ताला जाणणं, ख्रिस्ताचं अनुसरण करणं आणि ख्रिस्तासारखं होणं. आणि शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासूनच ज्यावेळेस शिष्यांची निवड करण्यात आली त्यावेळेस ख्रिस्ताने एकच गोष्ट म्हटली, माझ्या मागे आहे नाही का. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हटला माझ्या मागे आहे. तर शिष्यत्वाची ही सुरुवात कुठून आहे तर त्या पाचारणापासून आपल्याला पाहायला भेटते की देवाचं अद्भुत पाचारण तिथं आहे आणि त्या पाचारणाला लगेच प्रतिसाद सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो तिथं नाही का. तिथं लगेच प्रतिसाद आपण पाहतो. तर इथं ज्यावेळेस आपण माझ्या मागे ख्रिस्त म्हणतो शिष्यांना, तर तर तिथं आपल्याला हे शिकायला भेटतं की तारणाचा जो उद्देश आहे तो केवळ पाकक्षमाच नाहीये नाही का. हेच देवाचं अंतिम ध्येय नाहीये की लोकांना फक्त वाचवावं, तर लोकांना नक्कीच तारण द्यावं, त्यांना वाचवावं, त्यांना पवित्र करावं आणि ख्रिस्तासारखं बनवावं. हा देवाचा उद्देश आहे. रोम 8:29 आपल्याला सांगतं की त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखे व्हावे आपण. म्हणून तो सर्व गोष्टींचा उपयोग करतो आपल्या जीवनामध्ये. सर्व गोष्टींचा तो उपयोग करतो आपल्या जीवनामध्ये. बरोबर की नाही? तर ज्यावेळेस आपण शिष्यत्वाबद्दल विचार करतो, तर
हे प्रश्न आपल्या समोर यायला पाहिजे सगळ्यात अगोदर. काय मी केवळ एक मंडळीमध्ये जाणारा व्यक्ती आहे का? नुसतं मला जायचंय, मी वाडवडिलांपासून ख्रिस्ती म्हणवणारा आहे आणि म्हणून मी जातो. मला जायचंय म्हणून ती मला सवय लागलेली आहे आणि नाही गेलो तर मला चांगलं वाटत नाही. का मी खरा शिष्य आहे ख्रिस्ताचा? हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण शिष्याबद्दल शिकतो, तर शिष्य म्हणजे काय आहे? तो तो खरं तर एक नम्र सेवक असतो किंवा एक विद्यार्थी असतो तो. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं, तर योहान 13 आणि 12 ते 17 मध्ये ख्रिस्त स्वतः शिष्याचं एक सुंदर उदाहरण देतो आणि तो स्वतः कृतीतून दाखवितो नाही का? तर त्याने शिष्यांची पाय धुतली आणि पाय धुतल्यानंतर तो आता त्यांना हे उदाहरण देतो, की हा कित्ता मी तुमच्यासमोर घालून दिलेला आहे. कारण वचन 15 काय सांगतं योहान 13:15 कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिलाय. मी तुम्हाला खचित खचित सांगतो दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही व पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही म्हटलेलं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण पाहिलं तर त्याच्या पाचारण आपल्याला येतं. आपण आपण नक्की त्याला प्रतिसाद देतो, पण नम्रतेने नाही का? तर शिष्यत्व जे आहे ते म्हणजे काय नम्रतेने शिकणं. नम्रतेने शिकणं त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. शिष्यत्वाची सुरुवातच इथं आपण पाहतो, की किती अधीनतेपासून आहे, की जिथं आता माझी इच्छा होत नाही, तर तुझी इच्छा पूर्ण व्हावं ते आपल्याला दिसतं. मग इथं खरा प्रश्न आपल्यासमोर हा उपस्थित होतो, की आपल्या जीवनाचा खरा शिक्षक कोण आहे? आपल्यामध्ये असणारा पैसा, कुटुंब, भविष्य, की कोणता निर्णय, की इतर कोणीतरी, की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या जीवनाचा शिक्षक आहे. हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तिसरी बाब ज्यावेळेस आपण शिष्यत्वाबद्दल पाहतो, तर शिष्यत्वामध्ये सुवार्ता प्रसार सुद्धा हा एक भाग आहे शिष्यत्वाचा. कारण आपल्या महान राजाने दिलेली महान आज्ञा आहे. मत्ते 28, 19 आणि 20 मध्ये आपल्याला माहित आहे. की इथे सांगितले की जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा म्हटलेलं आहे. त्यांना बाप्तिस्मा द्या म्हटलेलं आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने आणि मी जे काही त्यांना तुम्हाला आज्ञा दिल्या ते त्यांना शिकवा म्हटलेलं आहे. तर काय सांगितलंय? सुवार्ता सांगा, शिष्य करा, शिकवा म्हटलेलं आहे. बरोबर? त्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या सोबत येतात. तर शिष्यत्वामध्ये फक्त आपण शिकतच राहत नाही, तर आपण ते शिकून आपले जीवन आणि आपले आपले शब्द, आपला बोलणं हे सर्व गोष्ट एक उदाहरणादाखल ठरतं इतरांसाठी. ओके. त्यानंतर चौथी बाब म्हणजे काय बरं? शिष्यत्वाबद्दल विचार करत असताना आत्मिक उन्नती हा शिष्यत्वाचा एक भाग आहे. बरोबर? कारण अ, आता खरे शिष्य कोण आहेत? जर हा प्रश्न तुम्ही मला विचारला, तर खरे शिष्य कोण आहेत? तर मग जे तारलेले आहेत, जे खरे विश्वासणारे आहेत, ते त्याचे खरे शिष्य आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे. बरोबर? प्रत्येक विश्वासणारा त्याचा शिष्य आहे. आणि मग ज्यावेळेस शिष्याबद्दल आपण विचार करतो, तर आत्मिक उन्नती ही शिष्यत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता काय होतं माहिती आहे का? ख्रिस्ती जगतामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की अनेक वेळा लोकं एक वेगळ्या घमंडामध्ये जगताना दिसतात. मी एक आमचेच एक ओळखीचे एक वयस्कर अंकल होते. त्यांना एक वेळेस म्हटलं, की "या प्रार्थनेला वचनासाठी बसा." ते म्हणे, "नाही आम्हाला गरज नाही वचनाची, कारण आम्ही बायबल कोरून पेलोय म्हणे, उकळून पेलोय म्हणे आम्ही बायबल." नाही का? तर तर हा जो अशा प्रकारचं ज्यावेळेस बोल येतं, त्यावेळेस तिथे हे समजून जातं, की मी खऱ्या रीतीने ख्रिस्ताचा शिष्य आहे की नाही? तिथं समजून जातं, की मी किती आहे ख्रिस्तीत्व मी ख्रिस्ती विश्वासामध्ये किती वाढलेलो आहे, हे समजून येतं नाही का? आणि अनेक वेळा 20 वर्ष झाले मी ख्रिस्ती आहे, 50 वर्ष झाले कोणी ख्रिस्ती आहे, कोणी 10 वर्षापासून आहे. पण ज्यावेळेस काही बायबलचेच जर प्रश्न विचारण्यात येतात, त्यावेळेस त्यांना ते सांगता येत नाहीत. त्यावेळेस त्याचं उत्तर देता येत नाही. स्वतःच्या वैयक्तिक तारणाबद्दल विचारल्यानंतर त्याच्याबद्दल ते उत्तर उत्तर देऊ शकत नाही.
त्याबद्दल त्यांना खात्री वाटत नाही. मग कशा प्रकारे आपण विचार करू शकतो, की आम्ही खरंच ख्रिस्ताचे शिष्य आहोत? कारण आम्ही जर ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर आम्ही दैनंदिन वाढत आहोत प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या जवळ येत आहोत. हे पण दिसायला पाहिजे. बरोबर की नाही? तर कलोसे 1:28 आणि 29 मध्ये पौल तेच सांगतो, की आम्ही त्याची घोषणा करतो सर्व प्रकारच्या ज्ञानाने. प्रत्येक माणसाला बोध करतो. का गरजेचं आहे, की प्रत्येक माणसाला बोध करणं? 3 गोष्टी इथं तो सांगतो, 2 गोष्टी इथं तो सांगतो. एक म्हणजे तो बोध करत आहे, पण कसं? सर्व प्रकारच्या ज्ञानाने म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञान अगदी अद्भुत रीतीनं ख्रिस्तापासून देवाच्या कृपेने त्याला लाभलेला आहे. त्याच्या वचनाचा उलगडा अद्भुत त्याच्याकडे आहे. तो महान खजाना त्याच्याकडे आहे. आणि तो काय म्हणत आहे? प्रत्येक माणसाला शिकवितो. इथं असं म्हटलेलं नाही, की त्याच्या शिष्यांना फक्त वेगळ्या कोणीतरी वेगळ्या गटाला नाही, प्रत्येक व्यक्तीला तो शिकवितो म्हटलेला. का बरं? त्याचं कारण दिलेलं आहे. अशासाठी, की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. काय उद्देश आहे? पूर्ण असं उभं करणं. आपण ख्रिस्ती म्हणून जगत असताना दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या ज्ञानात आम्ही कसे वाढत आहोत. जर तुम्ही फिलिप्पिकरस पत्र वाचलं तर तुम्हाला पौल जो आहे इतका प्रभूने त्याला अद्भुत रीतीनं त्याच्या वचनामध्ये उभं केलेलं असताना सुद्धा तो किती सुंदर रीतीने तिथं बोलताना दिसतो. तो काय म्हणतो बघा, वचन वचन अध्याय 3 फिलिप्पिकरस पत्र अध्याय 3 वचन 7 पासून पुढे पहा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या. कोणत्या गोष्टी? तर तो अगोदर म्हणतो, की मी फार आवेशी होतो. मी इब्र्यांचा इब्री होतो आणि नियमशास्त्राविषयी जर म्हणाल तर मी फारच नीतिमान असा ठरलेला असेल मी. आणि 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 आस्थेविषयी आणि मी तर मंडळीचा छळ करणार होतो. पण तो म्हणतो, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या समजल्या आहे. आता पहा वचन 8 म्हणतं का म्हणतो, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. कोणत्या लेव्हलपर्यंत तो आलेला आहे? तो जितका ख्रिस्ताजवळ जात आहे, तितका त्याला त्याचा तर्क-वितर्क, त्याचं ज्ञान, त्याचा मागचा जो अगोदरचा जो उत्साह होता धार्मिकतेचा, बाह्य धार्मिकतेचा, त्याचं जे बाह्य नीतिमत्वतेवर विश्वास होता आणि त्याचं जे सर्व अफाट ज्ञान होतं, तो म्हणत आहे, की "अरे, ह्या गोष्टी काहीच नाहीये." कारण हे ख्रिस्ताचं ज्ञान इतकं अफाट आणि इतकं महान आहे. की त्याच्या समोर हे काहीच नाहीये. तो काय म्हणतोय, ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा म्हटलेला आहे. आणि तो काय म्हणतो वचन 9 मध्ये, की मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे, या आशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. काय करून घ्यावी? ओळख करून घ्यावी. प्रतिदिवशी तो म्हणत आहे बघा. एवढंच नाही वचन 12 मध्ये काय म्हणतं, एवढ्यातच मी मिळवलं किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असं नाही. तर ज्यासाठी ख्रिस्त येशूनं मला आपल्या कयात घेतले, ते मी आपल्या कयात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो. पाहिलं? आणि पुढं काय सांगितलं वचन 13 मध्ये, बंधूंनो मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून मग पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच माझे एक काम. पाहिलं? किती अद्भुत हे वचन आहे. तर शिष्यत्वाचा एक भाग आहे आत्मिक उन्नती. बरोबर? जसे एक लहान बाळ जे नूतन जन्मलेलं ते प्रत्येक दिवस जसं जातं, तसं ते बाळ वाढत जातं, वाढत जातं आणि आणि जसं ते वाढतं, तसं प्र प्रत्येक गोष्टीवर त्याचा प्रभाव पडतो आपल्याला पाहायला भेटतं. मग तो शरीराने वाढत जातं, त्याच्या त्याच्या बुद्धीने ते वाढत जातं, वैचारिक रीतीने त्याच्यामध्ये बदल होत जातात आणि मग हे बाळ मोठं होतं. मग 5 वर्ष, मग 10 वर्ष, मग 20 वर्ष आणि मग प्रौढतेकडे वाटचाल ते करत जातं. बरोबर? तर तशाच प्रकारे ख्रिस्ती जीवनाबद्दल सुद्धा आहे, की ज्या दिवशी आम्ही
तारलेलो आहोत देवाच्या कृपेने. जणू काय आम्ही त्या नूतन बालकासारखं होतो. आणि हेच वचन आपल्यासाठी एक एक निऱ्या दुधाप्रमाणे होतं, जे आपल्याला आपल्याला ते जगवत होतं. आणि आता त्याच वचनावर आम्ही आता वाढत आहोत. तर मग आपण तशाच प्रकारे राहायला पाहिजे का? नाही. आपण निऱ्या दुधावर राहायला पाहिजे का? 20 वर्षाचं लेकरं जे आहे त्याला आता निऱ्या दुधाची गरज नाहीये. त्याला आता मजबूत अन्नाची गरज आहे. त्याला आता त्याला सगळं जे जे जेवण आहे ते चांगलं पाहिजे खूपच. कारण त्याचं शरीर आणि ह्या सर्व गोष्टी बुद्धिमत्ता आणि त्याची शारीरिक सर्व क्षमता आणि ह्या सर्व गोष्टीनुसार त्याला तशा प्रकारच्या जेवणाची गरज आहे. बरोबर की नाही? तर मग तशाच प्रकारे इथं आपल्याला पाहायला भेटतं, की पौल म्हणत आहे, की आम्ही बोध करतो, आम्ही शिकवितो कशासाठी? कारण ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असं उभं करावं. तर शिष्यत्व म्हणजे त्याचा भाग म्हणजे काय? की आत्मिक उन्नती सुद्धा आहे, की दररोज आपण वाढतो प्रभूमध्ये. नाही का? आता तुम्ही जवळ-जवळ आपण 2-2.5 वर्ष होत आलेले आहेत. आपण हा क्लास घेत आहोत, नाही का? अगोदर अनेक आपले विचारसरणी असतील, अनेक दृष्टिकोन असतील. पण माझी खात्री आहे, की आता कुठेतरी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींबद्दल समज येत चाललेला आहे. बरोबर? त्रैकत्व काय आहे? तारण काय आहे? पाप काय आहे? देवदूत काय आहे? बायबल काय सांगतं? ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याची जाणीव होत आहे. कसं होत आहे बरं? कारण आत्तापर्यंत तुम्ही इथं आलेले आहात. तुम्ही दिवसेंदिवस वचनामध्ये वाढत आहात. ह्या गोष्टी पाहायला भेटतात आपल्याला, नाही का? तर काय होतं, की आपण वाढतो वचनामध्ये, जसं वचन वाचतो, ऐकतो, आपण ते शिकत जातो आणि तसं आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, नाही का? तर जसे तुम्ही 5 वर्षापूर्वी होता, तसेच आता नाहीये. जसे 2-2.5 वर्षांपूर्वी होता, त्यावेळेस अगदी अगदी हलकं अन्न असं असं द्यावं लागायचं, नाही का? आणि कधी-कधी वाटायचं, की आता क्लास थांबवायला पाहिजे सुरुवातीला. पण आता आता कितीही मजबूत अन्न दिलं, तरी तुम्ही पचवू शकता. का बरं? कारण तशी क्षमता देवाने त्याच्या वचनाने निर्माण केलेली आहे. बरोबर की नाही? तर हे अद्भुत आहे आणि हे व्हायला पाहिजे. एक विश्वास नाण्यामध्ये. बरोबर. 5वी बाब म्हणजे काय? शिष्यत्व हे एक नातं आहे. बरोबर. कारण 1 कॉरिंथ 16 आणि 15 ते 18 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर पौल जो आहे तो खूप सुंदर रीतीने तिथं या प्रकारे बोलत आहे, की पहा जिथे सांगितलं, की अशा लोकांच्या अधीन असं म्हटलेलं आहे. आता कोणती लोकं बरं? तर ज्यावेळेस आपण 1 कॉरिंथ आणि अध्याय 16 आणि वचन वचन 15 पासून पुढे येतो, तर आपल्याला तिथं शिकायला भेटतं, की बंधुजनो तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचे प्रथम फळ आहे. आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना आणि जो कोणी सेवेत सहाय्य करतो व श्रम करतो त्याला तुम्ही मान्यता द्यावी, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता इथं काय बोलत आहे पाऊल? पाऊल इथं जे सेवा कार्य करणारे आहेत प्रभूने उभे केलेले, स्तेफनाच्या घराण्याची पण तो आठवण करत आहे आणि अखयाचे प्रथम फळ त्यांना तो म्हणतो आणि त्यांनी सेवेसाठी स्वतःला वाहून दिलेलं आहे आणि 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 असे जे सहाय्य करणारे आहेत, परिश्रम करणारे आहेत, त्यांना तुम्ही मान्यता द्या म्हटलेलं आहे. आणि एवढंच नाही तर मग पुढे वचन 18 मध्ये काय सांगितलं? कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यांना हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांना मान द्या म्हटलेलं आहे. तर शिष्यत्व हे एक सुंदर नातं सुद्धा आहे. कारण इथं तिथं अधीनतेबद्दल सुद्धा सांगतो पाऊल. दुसरी बाब इथं आपल्याला पाहायला भेटतं, की शिष्यत्व म्हणजे एखादा प्रोग्राम नाहीये, नाही का? एक 1 दिवसाचा सेमिनार, 2 दिवसाचा सेमिनार आणि 3 दिवसाचा सेमिनार हे शिष्यत्वाचा भाग नाहीये. तर नक्कीच त्याचा फायदा होतो आपल्या आत्मिक उन्नतीसाठी. आपण प्रभूमध्ये वाढतो, पण दैनंदिन आपल्याला वचनाची गरज आहे. वचनाच्या उलगड्याची गरज आहे. म्हणून मंडळीमध्ये आपण असणं गरजेचं आहे. बरोबर? तर शिष्यत्व जे आहे ते केवळ एखादा कार्यक्रम किंवा एखादा कोणता वर्ग किंवा असं प्रशिक्षण नाही. तर ते किंवा ते केवळ काही असे धडे नाही जे पूर्ण करायचे आहेत. किंवा शिष्यत्व म्हणजे काय आहे? शिष्यत्व म्हणजे जीवनातून जीवनाला घडवण्याची प्रक्रिया आहे ती. पूर्ण जीवनभराची ही प्रक्रिया आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं, की केवळ शिष्याना शिकवलं नाही, फक्त तो शिकवायचा आणि मग घरात जाऊन बसायचा नाही. त्याने त्यांच्यासोबत एक नातं प्रस्थापित केलेलं आहे. शिष्य त्याच्यासोबत रात्रंदिवस होते. तो त्यांच्यामध्ये राहिला, त्यांच्यामध्ये चालला,
त्यांच्यासोबत तो जेवलेला आहे, त्यांच्यासोबत त्याने प्रार्थना केलेली आहे, त्यांच्यासोबतचे दुःख त्याने वाहिलेले आहेत आणि त्यांच्या वेदना त्याने पाहिलेल्या जवळून, त्यांच्यावर त्याने जवळून प्रीती केलेली आहे, त्यांची सेवा सुद्धा त्याने केलेली आहे. त्याने त्यांना एका नात्यात बांधलेलं आपल्याला दिसतं. तो त्यांच्या बरोबर चालला, त्याने त्यांना शिकवलं. जेव्हा ते चुकीत पडले त्यावेळेस त्याने त्यांना त्यांना दुरुस्त केलेलं आहे आणि प्रीतीने त्यांना वाढवलेलं आहे प्रभूमध्ये. बरोबर की नाही? तर अशाच प्रकारे शिष्यत्व हे नात्यात एक नातं आहे. तर देव जो आहे विश्वासणाऱ्यांची वाढ ह्या नात्यांद्वारे घडवतो. देवाने हे नातं दिलेले आहेत त्याच्या मंडळीमध्ये. जसे पास्टर्स, वडीलधारी एखादा जो वडीलधारी व्यक्ती आहे, आध्यात्मिक व्यक्ती, एखादा परिपक्व विश्वासणारा, स्थानिक मंडळी, हे एक असं एक सुंदर असं नातं आहे. नात्याचं एक सुंदर असं उदाहरण आहे, एक कुटुंब आहे, की जिथं काय होतं, की विश्वासणारा जो आहे, तो आत्मिक रीतीनं वाढतो. आणि आणि इपिस्कारास पत्रामध्ये पौल म्हणतो, की हे साधन आहे देवाने दिलेले नेते जे आहेत, पुढारी जे आहेत, जेणेकरून संतगण पक्व व्हावेत, नाही का? देवाचे सेवक जे होते जे आहेत सिंक्लेअर फर्ग्युसन ते म्हणतात, की देव विश्वासणाऱ्यांना वचन, पवित्र आत्मा आणि मंडळी यांच्याद्वारे परिपक्व करतो. आता ज्यावेळेस आपण शिष्यत्वाबद्दल विचार करतो, तर शिष्य काय आहे? आता शिष्यत्वाबद्दल पाहत असताना अनेक गोष्टी आपण पाहिल्या. शिष्यत्वामध्ये आपण पाहिलं की सुवार्ता प्रसार पण आहे. शिष्यत्वाबद्दल विचार करत असताना शिष्यत्व जे आहे शिष्यत्व म्हणजे काय त्याबद्दल आपण विचार केलेला आहे. शिष्यत्व हे एक नम्र विद्यार्थी त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. ही सुवार्ता प्रसाराचा एक भाग आहे. आत्मिक उन्नती हा एक शिष्यत्वाचा भाग आहे. शिष्यत्व हे एक नातं आहे. आणि आता आपल्याला पाहायला भेटतं, की आता एक शिष्य दुसऱ्या शिष्यांना तयार करतो. हे एक सुंदर असं काय म्हणू शकतो एक साखळी आहे. ही देवाने दिलेली साखळी आणि पौल काय म्हणतो 2 तिमोथी 2:2 मध्ये, ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू लोकांना सोपवून दे म्हटलेलं आहे. 2 तिमोथी 2:2. इथं आता पौल तिमोथ्याला काय सांगत आहे? देवाचं सत्य आणि आरोग्यदायी ही जी सुदृढ शिकवण आहे, ही केवळ स्वतःपुरती तू ठेवू नकोस, तर ते पुढच्या पिढीकडे विश्वासूपणे सोपव. तुम्हाला माहिती आहे का आज अनेक अनेक सेवक वर्ग, अनेक वयस्कर लोक जे प्रभूच्या वचनामध्ये चांगले आहेत, त्यांची इच्छा नसते पुष्कळ वेळा, की समोर ते लेकरं जे आहेत तरुण, ते प्रभूमध्ये वाढावेत. त्यांना भीती वाटते, की तो मग आमच्यापेक्षा वरती जाईल. पण उलट आहे इथं. एक एक विश्वासणारा म्हणून, देवाचे सेवक म्हणून आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याची, प्रत्येक परिपक्व त्या व्यक्तीची ही जबाबदारी आहे, की आपण ते इतरांना सोपवावं, इतरांना शिकवावं. एका सेवकाने दुसरा सेवक, एका शिष्याने दुसरा शिष्य तयार करायला पाहिजे. त्यासाठी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यासोबत राहायला पाहिजे, त्याला योग्य रीतीने वचनात वाढवायला पाहिजे. आणि काय सांगितलं इथं? पुष्कळ साक्षीदारांसमक्ष म्हटलेलं आहे सगळ्यात पहिलं. हे सत्य सार्वजनिकरित्या मंडळीमध्ये ऐकले गेले पाहिजे. ख्रिस्ती जीवन हे समुदायामध्ये घडणारं जीवन आहे आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? इतरांना शिकवण्यास योग्य. पहिलं पुष्कळ साक्षीदारांसमक्ष म्हटलेलं आहे. दुसरं या वचनामध्ये इतरांना शिकवण्यास योग्य असं म्हटलेलं आहे. तर सर्वांसाठी नाहीये हे. तर जो शिकवण्यास योग्य आहे, परिपक्व आहे, सिद्ध आहे, अशा लोकांना सोपव म्हटलेलं आहे. अशा विश्वासू माणसांना सोपवून दे म्हटलेलं आहे. ते केवळ ज्ञानाचे नाही तर जबाबदारीचे एक एक आठवण करून देणारे आहे. आणि म्हणून ही शिष्यत्वाची साखळी आपल्याला पाहायला भेटते नाही का, जी इथं आपल्याला पुढे पाहायला भेटते. जसं उदाहरणार्थ पौल, जो त्याने सत्य ऐकलं, तो जगला आणि त्याने शिकवलेलं आहे. त्याने अनेक लोकांना तयार केलं. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर तिमोथी आहे. तर पौलाकडून तिमोथीने ते सत्य शिकलेलं आहे आणि पौलाचं जीवन त्याने पाहिलेलं आहे आणि तिमोथी पण तशा प्रकारे जगतो. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तिम्मत ह्याला सांगितलं की तो आता विश्वासू लोक जे आहेत,
तू बघ मंडळीमध्ये कोण आहे आणि त्यांना तू शिकव आणि त्यांना उभं कर, नाही का? आणि मग ते विश्वास लोकांना सांगितलं, तुम्ही इतर लोकांना शिकवा. तर ही अशी साखळी आहे शिष्यत्वाची. हे असं व्हायला पाहिजे, नाही का? असं घडायला पाहिजे. आता माहित नाही अनेक मंडळांमध्ये असं होतं की नाही, पण आमच्या मंडळीमध्ये असं होतं. अ, आमचे पास्टर जे आहेत, देवा खूप चांगल्या प्रकारे त्यांचा उपयोग करून घेत आहे. आणि अनेक मला असं वाटतं एक 10-15 वर्षापासून, 10 जेव्हापासून मंडळी उभी आहे, त्यानंतर जे काही तरुण आहेत, जे काही लोक आहेत, त्यांचं नेहमी हे लक्ष असतं की कोण वचनामध्ये उभा आहे चांगला, देवाने काय कृपादान कुणाला दिलेले आहे, कोण कशा प्रकारे उभा राहतो, ते फार लक्ष देतात, नाही का? तर मंडळीमध्ये जे प्रभू ज्यांना नाही का वचनासाठी उभं करत आहे, व त्यांना ते प्रोत्साहित करतात, नाही तुम्ही उभं राहा, वचनाचा अभ्यास करा आणि अजून योग्य रीतीने वचनाचा उलगडा करायला शिका. तर असं करून अनेक 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 तरुण उभे राहिले आतापर्यंत, काही गेले पण बाहेर, पण आता पण तेच घडत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की जेथे कुठे कोणी जाईल निघून, तर तिथं सुद्धा ती सेवा आणि ती सुवार्ता घडली जाणार आहे. तर ह्या गोष्टी मंडळीमध्ये व्हायला पाहिजे, नाही का? तर हे कसं घडतं, नाही का? तर देव आपल्या वचनाद्वारे, आत्म्याद्वारे आणि मंडळीद्वारे ते घडवून आणतो, नाही का? कारण आपण जे शिकलो ते इतरांना आपण सांगतो. कारण ती देवाची इच्छा आहे. शिष्यत्व म्हणजे एका जीवनातून दुसऱ्या जीवनाला घडवणं. आणि हे दुसरी बाब काय बरं? तर सुदृढ ख्रिस्ती जीवनाद्वारे हे आपल्याला पुन्हा जणू काय पुन्हा निर्मिती होताना दिसते, की खरा शिष्य दुसरा शिष्य बनवितो. जिथं शिष्य निर्माण होतात, तिथेच देवाचं राज्य पुढे जाताना आपल्याला दिसतं, नाही का? कारण नाहीतर मग त्या मंडळीमध्ये फक्त एकच होल दिसतो, एकच व्यक्ती समोर, आणि कुठेच तरुण उभे राहताना दिसत नाही. कुठंच त्या मंडळीमध्ये आत्मिकता दिसत नाही, थंड पडलेली अवस्था दिसते. आणि आणि कुठेही दुसरा कुणीतरी प्रभूमध्ये वाढत आहे आणि दुसरा देवा उभं करत आहे वचनासाठी, असं काहीच दिसत नाही. ही फार भयंकर अशी गोष्ट आहे. तर ही शिष्यत्वाची साखळी नेहमी चालू असायला पाहिजे. आणि शेवटी म्हणजे काय बरं, स्वतःला आपण विचारणं गरजेचं आहे, की आम्ही फक्त हे स्वीकारणारे आहेत का? की आम्ही स्वतः इतरांपर्यंत ते पोहोचवतो. आम्ही ते फक्त सत्य ऐकणारे आहोत आणि जर आमच्यापर्यंतच ते ठेवणारे असो आम्ही, तर मग आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. आम्हाला देवाच्या हाती पडणं गरजेचं आहे. आम्ही जे शिकलेलो आहे ते इतरांना शिकवणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला हे शिकायला भेटतं, की शिष्यत्व जे आहे, आतापर्यंत आपण अनेक गोष्टी शिकलेल्या, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बरं? की हे सोपं नाहीये. शिष्यत्वाबद्दल शिकत असताना त्याला किंमत चुकवावी लागते. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं? जो कोणी आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही, तो माझा शिष्य होऊ शकत नाही. इथे प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे लोकसमुदायाला? अत्यंत गंभीर सत्य तो सांगत आहे. शिष्यत्व म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची प्रशंसा करणं, मंडळीमध्ये जाणं, केवळ गीत गाणं आणि काहीतरी नाही का फक्त वचनच ऐकणं आणि फक्त झालं ते 1 तासापुरतं तेवढंच नाहीये. किंवा ख्रिस्ती हे नाव धारण करणं हेच शिष्यत्व नाहीये केवळ. तर खरं शिष्यत्व म्हणजे काय? तिथं किंमत मोजावी लागते. तिथं स्वतःला नाकारायचं आहे. स्वनकार म्हटलेला आहे. सर्वस्व समर्पित करणं. तिथं एकच प्रभू आपल्याला पाहायला भेटतो. कोणता आपला पैसा नाही, आपलं घर, आपला कोणता अधिकार किंवा कोणताच अधिकार ख्रिस्ताच्या पेक्षा उच्च नाहीये. तर दररोज आपला वधस्तंभ उचलून घेणं. आता वधस्तंभ उचलून घेणं हे आपल्याला कशाची आठवण करून देतात? वधस्तंभ जे आहे ते ती लज्जा, वेदना, त्रास, अपमान, दुःख आणि 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 संकट या सर्वांचं हे प्रतीक आहे. आणि ख्रिस्ताने अगोदरच सांगितलेलं आहे, की हा अरुंद, अरुंद मार्ग आहे, नाही का? आणि नक्कीच ख्रिस्ताच्या मागे जात असताना या सर्व गोष्टीतून आपण जाणार आहोत. पण तरी सुद्धा तो आपल्या सोबत आहे. आता 2 उदाहरणं तो देतो ह्याच संदर्भामध्ये लूक 14व्या अध्यायामध्ये. एक एक म्हणजे तो ह्याची किंमत दाखवत असताना तो म्हणतो, की एक बुरुज बांधणारा व्यक्ती आहे, जो बुरुज बांधायला निघालेला आहे. आणि जर त्याने खर्चाचा अंदाजच केला नाही आणि त्याने जर बुरुज बांधायला घेतला आणि त्याने पायाभरणी केली आणि पायाभरणी करत असताना त्याचा सर्व पैसा संपून गेला. लोकं काय म्हणतील म्हणे?
अरे याची लायकी नव्हती, मग हा कसा निघाला पुढं, नाही का? पण जर त्याला बुरुज बांधायचं तर सगळ्यात अगोदर त्याला त्याच्या खर्चाचा अंदाज करावा लागेल. तो अंदाज काढतो आणि मग ते बांधतो. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त तिथे देतो, की एखादा राजा जो युद्धाला निघालेला आहे आणि त्याला माहित आहे की समोरून 20,000 सैन्य येत आहे आणि मग तो अगोदर आपल्याकडे फक्त 10,000 सैन्य आहे. त्याचा विचार न करता जर तो तिकडे गेला तर तो नाही का की तो हारून जाईल, नाही का? तर मग त्याला कळतं की अरे आपलं सैन्य कमी आहे, समोरून सैन्य खूप मोठं आहे. तर मग तो अगोदरच काही सलोखा करणाऱ्यांना पाठवेल आणि तो काय करेल, तिथं ते सलोखा घडवून आणेल. तशाच प्रकारे ख्रिस्त म्हणतो की किंमत मोजावी लागेल. आपण नक्कीच आपलं जे तारण आहे, केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. हे आपण विकत घेतलेलं नाहीये. अगदी, अगदी, अगदी फुकट आपल्याला मिळाले. त्यासाठी ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे अगोदरच. पण शिष्यत्व महाग आहे. तारण अगदी फुकट आहे, आपल्याला पाहायला भेटतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं हे इतकं सोपं नाही. तिथं पुष्कळ वेळा आपला आराम सोडावा लागतं, आपला स्वार्थ सोडावा लागतं, पापाशी झगडावं लागतं, जगाच्या विरोधाला सहन करावं लागतं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शिष्यत्वाबद्दल शिकत असताना शिष्यत्वाची गुणवैशिष्ट्य. सगळ्यात पहिलं शिष्यत्वाचं गुणवैशिष्ट्य म्हणजे काय बरं? येशूच्या मागे जाण्याची तयारी. लूक 5 आणि 27 ते 28 मध्ये जिथं मत्तय आहे, जो लेवी त्याला म्हटलेला आहे. तो कर वसूल करणारा होता. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे पाहून म्हणतो, की माझ्या मागे ये. तिथं काय झालं माहिती तुम्हाला? त्याने ते सोडलं आणि तो उठला आणि त्याच्या मागे गेलेला आहे. तो ते पैसे पाहत बसला नाही तिथं. अगोदर त्याच्यासाठी पैसा हा प्रभू होता. पण शिष्यत्वाचं सगळ्यात पहिला गुण काय आहे? की तिथंच सगळं काही सोडून ख्रिस्ताच्या मागं जाणं. आता ख्रिस्ताच्या मागं जाणं म्हणजे केवळ शारीरिकरित्या त्याच्या मागं चालणं नाहीये. तर हे आपल्याला कशाबद्दल शिकवितं? आपलं जुनं जीवन सोडणं, पापी ओळख मागं ठेवणं आणि नवीन प्रभू जो ख्रिस्त आहे त्याला स्वीकारणं, त्याच्यासमोर पूर्ण समर्पण करणं, त्याच्या मागं जाणं, नाही का? आणि शिष्यत्व नेहमी समर्पण मागतं, नाही का? आणि नक्कीच देवाचं अद्भुत बोलावणं तिथं आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याला महान प्रतिसाद आपण पाहतो. तर हे केवळ देवाच्या कृपेने होतं. कारण देव स्वतः ती कृपा पुरवितो. तोच आपलं हृदय बदलतो आणि तो आपल्याला एका प्रभूकडून दुसऱ्या प्रभूकडे आपलं लक्ष वेधून घेतो. कारण त्याला माहीत आहे, की आम्ही स्वार्थी आहोत. आम्ही स्वतःचा त्याग नाही करू शकत. आम्ही स्वतःवर इतकी प्रीती करणारे आहोत, तितकी प्रीती आम्ही कोणावर तरी प्रभूवर कसं करू शकणार आहे? आमच्यासाठी आमचा पैसा सर्व काही आहे. आमच्यासाठी आमचं कुटुंब सर्व काही आहे. आमच्यासाठी आमचे नातलग सर्व काही आहे. मग असं असताना आम्ही कसं ह्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही इतका नाही का आम्ही विचार सोडू शकतो? हे केवळ देवाची कृपा आहे. याचा अर्थ असा नाही की आपलं घरदार लगेच सोडून द्या, त्यांना बिलकुल पाहू नका किंवा पैसा कमवूच नका, असा पण अर्थ होत नाही. पण आता तुमचं प्राधान्य बदललेलं आहे. आता तुमच्या हृदयाचा प्रभू तुमचं कुटुंब राहिलेलं नाही. आता तुमच्या हृदयाचा प्रभू तुमची पत्नी राहिलेली नाही. आता तुमच्या हृदयाचा प्रभू तुमची लेकरं राहिलेली नाही. तुमच्या हृदयाचा प्रभू कोणी आता इतर मालमत्ता, पैसा, हे जग, स्वतः तुम्ही राहिलेले नाहीये. तर ख्रिस्त आहे. तर ख्रिस्तामागं जाणं म्हणजे हे आपल्याला पहिली गोष्ट सांगतं. दुसरा गुण विशेष काय बरं? आज्ञापालनाची तयारी. आता लूक 5व्या अध्यायामध्ये आपल्याला शिमोन पेत्राबद्दल पाहायला भेटतं, जिथं प्रभू त्याच्या मच्छीमामध्ये जाऊन बसतो आणि लोकांना शिक्षण देतो. आणि पहा हे थकलेले होते शिमोन पेत्र आणि त्याच्या इतरही भाऊ आणि लोक सगळे आणि ते रात्रभर मासे पकडायचा प्रयत्न केला. तर त्यांना काहीच सापडलेलं नाही. थकलेल्या अवस्थेमध्ये असताना प्रभूचं वचन पण त्यांनी ऐकलं आणि प्रभू त्यांना म्हटलं, की "आता तू काय कर, ही नाव खोल पाण्यामध्ये नाही आणि तू काय कर, तिथं तू जाळी टाक." आता तो म्हणतो, की "प्रभू आम्ही रात्रभर थकलेलो आहे, आम्हाला एक पण मासा भेटला नाही." तरी पण तो काय म्हणतो, की "तुझ्या शब्दावर आम्ही तसं करतो" म्हटलेलं आहे. तर शिष्यत्व तिथं आपल्याला आज्ञापालन सुद्धा पाहायला भेटतं. बरोबर? तर तो असं म्हटलं नाही, की "प्रभू अरे कसं करणार मी? नाही ना, मला नाही जमत आता, जाऊ दे. मी रात्रभर थकलोय आता आणि आता कुठं परत खोल पाण्यात जाऊ आणि परत जाळे टाकू आम्ही." नाही, नाही, नाही. शिष्यत्व मग तिथं आपला थकवा, आपल्या वेदना किंवा आपलं काही असो,
तिथं आज्ञापालन आपल्याला पाहायला भेटतं. आणि पुढे पुढची बाब, आणखी पुढचा गुण विशेष म्हणजे काय बरं? ख्रिस्ताकडून शिकण्याची तयारी. लूक 11:1 मध्ये शिष्य काय म्हणाले? प्रभू आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा. पाहिलं? त्यांची नेहमी तयारी असायची. ज्यावेळेस मला असं वाटतं शिष्य त्याला काही सोडून निघाले त्यावेळेस प्रभू म्हटला, की तुम्ही पण जाऊ शकता. त्यावेळेस पेत्र येऊन म्हणतो, की "प्रभू तुझ्याकडे तर जीवनाची वचनं आहेत. तुझ्यापासून आम्ही कुठे जावं?" त्याच्याकडून शिकण्याची तयारी. हा एक सुंदर गुणविशेष आहे शिष्यत्वाचा. पुढचा गुणविशेष काय बरं? येशू समान होण्याची इच्छा. लूक 6:40 मध्ये पूर्ण शिक्षण झाल्यावर प्रत्येक जण आपल्या गुरुसारखा होतो. तिथं ख्रिस्त म्हणतो, की जिथं जिथं तिथं वागणं बदलतं. म्हणजे पाऊल इथपर्यंत बोलू शकला, की तुम्ही माझं अनुकरण करा. का बरं माहिती कारण पाऊल म्हणतो, की माझं जगणं पूर्ण ख्रिस्त आहे. जर तुम्ही माझं अनुकरण कराल, तर तुम्हाला माझ्यामध्ये ख्रिस्तच दिसणार आहे. माहिती तुम्हाला? पाऊल असं का म्हणू शकतो? काय पाऊल कोणीतरी मोठा होता का? नाही. कारण पाऊल ख्रिस्त जगत आहे. पाऊल म्हणतो, की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. पाऊल म्हणतो, की मी तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त ग गाजवितो. तो म्हणतो, की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून सर्व गोष्टी मी हानीच्याच समजतो. तर मग हेच आहे, की त्याच्या समान होण्याची इच्छा. किती अद्भुत आहे. तो महान मुकुट आहे. पॉल म्हणतो, की त्याच्या जवळ जाणं, त्याच्या त्याच्या सानिध्यात असणं, त्याच्या समान होणं म्हणजे त्या तो देव म्हणून त्याच्या 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 बरोबरीचं होणं नाही. पण नक्कीच निर्दोष, निष्कलंक जसा तो आहे, सार्वकालिक आहे, तसंच आपण सर्व काळामध्ये त्याच्यासारखं होऊ. आपले विचार दिवसेंदिवस त्याच्यासारखे बदलायला पाहिजे. त्याच्यासारखं होणं म्हणजे काय बरं? दैनंदिन विचारामध्ये तो फरक दिसायला पाहिजे, आहे का? माझं बोलणं काय आहे समाजामध्ये, कुटुंबामध्ये माझं वावरणं, मी एकटा असताना माझं वावरणं, माझं मन मला स्वतःला माहीत आहे, मी काय करतो, कसं वागतो, कसं बोलतो, नाही का? आणि मंडळीमध्ये माझं वागणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे, इतरांमध्ये माझं वागणं कसं आहे, इतरांच्या मागं माझं वागणं कसं आहे, ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना जर येशू ख्रिस्त माझ्या जागेवर असतं, तर त्याने कसं केलं असतं? हा विचार तिथं डायरेक्ट असतो पुष्कळ वेळा, नाही का? पुढे आणखी एक गुण म्हणजे काय? इतरांना प्रशिक्षण देणं. जे आत्ताच आपण शिकलेलो आहे तिमोथी 2:2 नुसार. त्यानंतर पुढची बाब म्हणजे खऱ्या शिष्याचे 3 पुरावे आपण पाहतो. पहिला पुरावा योहान 8:31 आणि 32 मध्ये जर तुम्ही माझ्या वचनात राहिलात, तर खरोखर माझे शिष्य आहात. पहिला पुरावा काय आहे? खरा जो शिष्य आहे ख्रिस्ताचा, तो ख्रिस्ताच्या वचनात राहतो. आता ख्रिस्ताच्या वचनात राहणं म्हणजे काय बरं? राहणं, त्याला चिटकून राहणं, त्यामध्ये स्थिर राहणं, विश्वासू राहणं, नाही का? म्हणजे अधून-मधून बायबल वाचणं नाही केवळ. नाहीतर नाही का फक्त रविवारीच गेलो, बस, नाही का? कारण पुष्कळ वेळा जॉब आजकाल लोकांसाठी खूप महत्वाची बाब झालेली आहे. इतकं की कधी-कधी रविवारची जर सुट्टी नसली, जर जॉब असेल तर मग ते मंडळीत येणं सुद्धा टाळतात पुष्कळ ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर मग अशा प्रकारे नाही होऊ शकत आहे. कारण इथं अगदी महत्वाची गोष्ट ही आहे, की आम्ही ख्रिस्ताच्या वचनात राहिलो पाहिजे. आणि आणि खरंच ते मग स्थिर राहतो आपण नेहमी. वचनासाठी आपण नेहमी तयार असणं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक दिवशी उठत असताना देवाचं वचन वाचणं, त्याच्या वचनामध्ये नेहमी मनन करणारे आपण असावं. कारण स्तोत्र 1 मध्ये काय सांगितलं, की जो नियमशास्त्र वाचतो त्याचं दिवस-रात्र मनन करतो म्हटलेलं आहे. तर वचन ऐकणं, त्याचं मनन करणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि ते पाळणं हा एक पहिला पुरावा आहे. दुसरं त्याच्यावर प्रेम करणं. योहान 13 आणि 34-35 मध्ये जर तुम्ही एकमेकावर प्रेम केले, तर सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. कारण जगामध्ये प्रीती तुम्हाला पाहायला भेटत नाही. आहे प्रीती, पण स्वार्थाने भरलेली आपण पाहतो. पूर्ण स्वार्थाने भरलेली प्रीती जगात पाहायला भेटते. पण ख्रिस्ती विश्वासामध्ये ही प्रीती निस्वार्थ आपण पाहतो. जिथं कुणीही आपल्या नात्यातील नाही, रक्त-मांसाचं नसताना सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल इतकी आपुलकी असते आणि आपण त्याच्यावर इतकं प्रीती करतो, आपलं हृदय त्याच्यासाठी ओतू शकतो आपण. तर हे ख्रिस्तापासून आहे.
आपण एकमेकावर प्रेम करायला शिकतो, एकमेकांना क्षमा करतो आपण, एकमेकांप्रती आपण नम्रतेने राहतो, एकमेकांची सेवा करायला आपल्याला आनंद होतो, नाही का? तर ह्या गोष्टी पाहिजेत. पुढचं पुरावा म्हणजे काय बरं? फळ देणं. आता काय सांगितलं तुम्ही? विपुल फळ दिल्याने. माझ्या पित्याचं गौरव होतं म्हटलेलं आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल म्हटलेलं आहे. आता फळ म्हणजे काय आहे? तर फळ म्हणजे आपला स्वभाव, आपली पवित्रता आणि सेवेचा प्रभाव आपल्यावरील हे दाखवितं. म्हणजे काय दाखवितं, की आपलं बाह्य जीवन काय आहे? फळ म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयात काय कार्य झालेलं आहे, ते आपल्या जीवनातून दिसून येतं. बरोबर की नाही? मी खरंच प्रीती करतो का एकमेकावर? मी सहनशील आहे का? मी पापापासून पळ काढणारा आहे का? माझ्यामध्ये चांगुलपण आहे का? मी सौम्य आहे का? सेवेमध्ये मी कसा आहे? हा जो आंतरिक बदल आपला आहे, तो बाह्य तिथं आपल्याला दिसून येतं नाही का? फळ. तर हे एक सुंदर पुरावा तो आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की माझ्या वाचून तुम्ही काही करू शकत नाही. नक्कीच ख्रिस्ताशिवाय खरं फळ नाही, खरी वाढ नाही आणि खरा प्रभाव नाहीये. मग ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर आता शिष्यत्वाला अडथळे किंवा शिष्यत्वासाठी येणारे अडथळे काय आहेत? जे मी सकाळीच हा फोटो ग्रुपवर टाकला होता नाही का? मला माहीत नाही आपल्यामधील किती लोकांनी पाहिला असेल, वाचला असेल, याच्यावर विचार केला असेल की नाही माहीत नाही. पण किती महत्वाचे हे मुद्दे आहेत बघा. एक ख्रिस्ताचं अनुसरण करण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात आणि हे अडथळे आपल्या हृदयाला थंड करू शकतात. आपली आध्यात्मिक वाढ जी आहे ती खुंटवू शकतात. सगळ्यात पहिला अडथळा काय येऊ शकतो माहिती आहे का? की जी किंमत मोजायला पाहिजे ती इच्छा नसणं. की आम्हाला आम्हाला वधस्तंभ उचलून चालायलाच नकोय. आम्हाला केवळ मुकुट हवाय. पण वधस्तंभाशिवाय मुकुट नाही आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळा आम्हाला आम्हाला त्रास, वेदना नको. आमच्या जीवनामध्ये संकट नको आम्हाला वाटतं. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अ, अ, आजारपण नको आम्हाला वाटतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःखातून जाऊ नये, छळातून जाऊ नये आम्हाला वाटतं. आमच्या जीवनामध्ये आम्हाला नेहमी चांगली स्थिती पाहिजे. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्या जीवनामध्ये येणारे संकट, आपल्या जीवनामध्ये येणारे अनारोग्य किंवा वेगवेगळी परिस्थिती, छळ असू शकेल किंवा त्रास, दुःख ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला ख्रिस्तामध्ये घडवितात, नाही का? त्यानंतर दुसरा अडथळा काय असू शकतो? द्विधा मनस्थिती. द्विधा मनस्थिती, दुभागलेलं हृदय जर आपण पाहिलं म्हणजे 2 प्रभू आपल्या हृदयाचे जर एकाच हृदयामध्ये एक ख्रिस्त पण आणि दुसरं जगातील गोष्टी पण नाही का? तर हे सुद्धा फार फार भयंकर आहे. तर दुभंगलेलं हृदय ख्रिस्ताचं पूर्णपणे अनुसरण करू शकत नाही. तिसरं तिसरा अडथळा म्हणजे काय? की अंतर ठेवून चालणं. जसं उदाहरणार्थ शिमोन पेत्र जो होता तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की येशूच्या मागे गेला म्हटलेलं आहे. थोडंसं लांबून जाताना दिसतो नाही का प्रभूला पकडलेलं आपण पाहिलं आणि पकडल्यानंतर शिमोन पेत्र लांबून लपताना दिसतो, दुरून जाताना दिसतो. तशाच प्रकारे पुष्कळ वेळा लोकं दिसतात तशा प्रकारे नाही का? आणि जॉन ओवन देवाचे सेवक ते अशा प्रकारे शिकवायचे, की जेव्हा आपण ख्रिस्तापासून दूर जातो तेव्हा पापाची ताकद वाढते. नाही का? तर हे एक अडथळा होऊ शकतो आपल्याला आपल्या शिष्यत्वामध्ये. पुढचा अडथळा म्हणजे काय? जगाच्या चिंता. अनेक चिंता असतील आपल्या जीवनामध्ये अनेकदा. आपल्या जीवनामधील कमतरता असेल, आमच्या जीवनामधील आजारपण असेल, आमच्या जीवनामध्ये येणारे कोणते ना कोणते निराशाजनक गोष्टी असतील, दुःख असेल, वेदना, संकट काही असू शकतात. लेकराची चिंता असेल, पैशाची चिंता असेल, अडी-अडचणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आपल्यासमोर असतील. या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला काय करतात? त्या अडथळा ठरू शकतात. पण अशा वेळेस एक विश्वासणारा म्हणून आपण आपण काय करणं गरजेचं आहे? ख्रिस्ताकडे पाहण्याऐवजी त्या चिंतेकडे पाहू नये, नाही का? कारण कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं, की आपण चिंता करत बसू नये. तर आपण कुणाकडे पाहिलं पाहिजे? ख्रिस्ताकडे पाहायला पाहिजे आणि त्याच्यावर विसंबून राहायला पाहिजे आपल्या सर्व परिस्थितीमध्ये. 5वा अडथळा म्हणजे काय? जगावर प्रीती करणं, जगावर प्रीती करणं. आम्हाला हे जग हवंसं वाटतं. जगातील आम्हाला सर्व गोष्टी करूशा वाटतात.
आम्हाला आमच्या संस्कृतीमधील अशाही गोष्टी आवडतात ज्या पुष्कळ वेळा बायबलला, वचनाला विरोध करणाऱ्या आहेत. आम्हाला आम्हाला या जगामध्ये आम्हाला सर्व ऐशो आराम, या जगातील सर्व अशा गोष्टी पाहिजे आहेत आणि त्या गोष्टीपासून तेवढंच नाही, तर आम्हाला ख्रिस्त पण पाहिजे आणि जगातील गोष्टी पण पाहिजेत. जगातील गोष्टी म्हणजे याचा अर्थ असा नाही की पैसा आपण कमवू नये. याचा अर्थ असा नाही की आपल्या कुटुंबासाठी आपण घर घेऊ नये. आपल्या दैनंदिन गरजा सर्व गोष्टी आहेत. पण जगामध्ये काय आहे? देहाची वासना, नाही का? संसाराविषयीची खुशारकी, डोळ्याची वासना आपण पाहतो. आणि पुष्कळ वेळा ह्याच गोष्टी असतात जेव्हा आपण जगावर प्रीती करतो. आणि जगावर जर प्रीती आपण करतो, तर ख्रिस्तावरील प्रेम हे कमकुवत होतं. पुढचं अडथळा म्हणजे काय? संपत्तीचा मोह. संपत्तीचा मोह. पैशाच्या मागे इतका असणं, की तो पैसा आता आपल्यासाठी एक एक काहीतरी अविभाज्य भाग होऊन बसतो. लक्षात घ्या, पैसा वाईट नाहीये, पण पैशावर असणारं प्रेम हे सगळ्यात धोकादायक आहे. कारण ते काहीही करू शकतं. ते ख्रिस्तापासून पण दूर घेऊन जाऊ शकतं आणि आपल्या प्रीतीमध्ये ते अडथळा आणतं. आणि 7वं अडखळण काय बरं? सहज गुंतवणारे पाप. लहान-लहान पापांकडे सहज दुर्लक्ष करतो. सहज खोटं बोलून जातो आम्ही. सहज आम्ही कुणाचा तरी द्वेष करून जातो. सहज आम्ही कुणाच्या तरी विरुद्ध बोलून जातो. कुणाच्या विरुद्ध काहीतरी कुरकुर करतो आम्ही. कुणाच्या तरी विरुद्ध आम्ही बोलत राहतो. काहीतरी कुणाबद्दल तरी आमच्या मनात द्वेष बाळगतो आणि या गोष्टीकडे आपण क्षुल्लक रीतीने पाहतो. पण हे सहज गुंतवणारे पाप सुद्धा काय होऊ शकतं? तेच सहज गुंतवणारे पाप एक, 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 एक करून एक साखळीप्रमाणे बनतं आणि ते आपल्याला बेड्या घालू शकतं. आणि हे पाप कधीच लहान राहत नाही. आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा आपल्या शिष्यत्वाला अडथळा ठरू शकतं. मग ह्या सर्व गोष्टी आहेत, की शिष्यत्वाला अडथळा काय ठरू शकतं आपण पाहिलेलं आहे. आता मग विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे? तर एक खरा शिष्य तेव्हाच घडतो जेव्हा विश्वासणारा ख्रिस्ताच्या मागे पूर्ण हृदयाने चालण्याचा निर्णय घेतो आणि आपल्या जीवनात ते प्रत्यक्ष उतरवतो. तर पहिली गोष्ट काय, की शिष्य होण्याचा पूर्ण निश्चय करणं. निर्णय पूर्ण आपण घेणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं निर्णय घ्या, की मी पूर्णपणे ख्रिस्ताचा आहे. खऱ्या शिष्यत्वाची सुरुवात ह्याच निर्णयाने आहे, की मी संपूर्ण रीतीने ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्त माझा मालक आहे. माझं अर्ध हृदय मी केवळ देऊ नये. माझं पूर्ण समर्पण मी त्याला करावं. ख्रिस्त माझ्यासाठी प्रथम असला पाहिजे, दुसरा नाही. दुसरं, निश्चय करा, की दररोज नवीन समर्पण मी त्याला करेल जणू काय. शिष्यत्व हा एकदाच केलेला निर्णय नाही, तर दररोजचा निश्चय आहे. देवाची कृपा दररोज आपल्याला समर्थ करते, नाही का? व्यावहारिक उपयोग दररोज आपण स्वतःला म्हणू शकतो, की प्रभू आज मी तुझा आहे. मला तुझ्यासाठी जगायला तू मदत कर आज. या सकाळी तू आम्हाला उठवलेला असताना. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, की केवळ बोलून नाही, तर आपलं जीवन जणू काय ख्रिस्ताचं जे पाचारण आहे, त्याच्याशी शोभेल असं आपण जगणं गरजेचं आहे. आपण निर्णय घेत असताना, आपला व्यावहारिक उपयोग पाहत असताना विशेष करून आपला निर्णय, वेळ, पैसा, आपली नाते सर्व ख्रिस्ताच्या त्या पाचारणाला शोभेल असे आहे का हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना आणि जे अडथळे येत आहेत त्याच्यापासून दूर राहा. आपल्या आध्यात्मिक वाढीकडे जास्त लक्ष द्या. अधिक त्याच्या वचनाकडे आपलं लक्ष द्या. वाईट सवयी, पाप, वाईट संगत, अनावश्यक गुंतवणूक दूर करा. आणि शेवटची बाब काय बरं? शिकवलेले ते आचरणात आणा. केवळ सत्य जाणून तेवढंच उपयोग नाहीये, तर ते आचरणात आणा. कारण ते जीवन बदलणार आहे आणि आपल्याला नेहमी ख्रिस्ताकडे पाहायला शिकवणार आहे. तर हा एक महान असा सुंदर असा प्रवास आहे. जिथं अनेक चढ-उताराने भरलेलं आपल्याला जीवन पाहायला भेटतं. पण विशेष करून यामध्ये ख्रिस्त आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला घडवत आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊ आपण, त्याचे उपकार स्तुती करू. प्रभू तो आम्हाला सहाय्य कर, की आम्ही अधिक
तुझ्यामध्ये वाढू अधिक. प्रभू आम्ही तुझ्यावर विसंबून राहू अधिक. प्रभू आम्ही तुझं गौरव करू शकू. आपण प्रार्थना करूया. प्रभू आम्हाला तू सहाय्य कर की तुझे खरे शिष्य आम्ही बनावं. आणि प्रभू आम्हाला सहाय्य कर की अनेक वेळा